गुड मॉर्निंग मंडळी. तर आता तुम्ही ब्लॉग्स आमचे बघत असाल तर ते जरा असे पुढे मागत झालेत घर. तर कारण काय झालेलं आहे, डिसेंबरमध्ये आम्ही गेलेलो दापोलीला फिरायला. हो ना गो, बीचवरती गेलो फिरायला. तर त्यानंतर आम्हाला ना त्यानंतर माझं ऍक्च्युली रेकॉर्डिंग सुरू होतं, त्यामुळं सकाळी तो एडिट करायला ब्लॉग मला होतच नव्हतं. आधीमध्ये वेळ मिळाला तरच मग मी ते व्हिडिओ एडिट करायचो आणि मग ते ब्लॉग्स मी पब्लिश करायचो. त्यामुळे मला ते डेली आता घेणं शक्यच झालं नव्हतं. खरं तर 1 महिना झाला ते झालं नव्हतं. पण आता आम्ही नक्कीच प्रयत्न करतो की डेली व्लॉग्स आमचे येतील. आता हे नक्कीच प्रयत्न करतो. मंडळीचं आमचं जिजाचं चाललेला आहे नाश्ता, उत्तापा आणि मी पण आता नाश्ता करणार आहे. जिजाला सोडून येणार आहे स्कूलमध्ये आणि उद्या आमची ट्रिप जाणार आहे. फील्ड ट्रिप जाणार आहे पिल्लूची. हडपसर मध्ये कुठलं तर काय आहे, हे गार्डन आहे. हो, गार्डनचं नाव मी पण विसरलोय. का तर त्या गार्डन मध्ये जाणार आहे ट्रिप, फील्ड ट्रिप जाणार आहे. आणि तन्वी आणि मी आम्ही कुठे गेलो तो इम्प्रेस गार्डनला समर कॅम्पला गेले. आता हो, आता परत ते पण आलं आहे ना ग, समर कॅम्प पण आता येतील. वा, समर कॅम्पला आता पण जायचं पुढे. हर्ष जिजाला पण थोडं जरा बरं नव्हतं काल, त्यामुळे काल स्कूलला गेली नव्हती. आज बरं. हो, तर आजपासून आमचे परत पुन्हा एकदा डेली ब्लॉग कंटिन्यू होतील. आणि जे आता परत जानेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही ठराविक ठिकाणी कुठे कुठे गेलोय किंवा असे काहीतरी थोडेफार जे इव्हेंट झालेले तेच ब्लॉग्स आम्ही कंटिन्यू करत होतो. कारण माझं रेकॉर्डिंग होतं आज पण. खरं तर रेकॉर्डिंगच आहे, ते पण वाटल्यास दाखवतो मी. थोडंच आहे, छोटं आहे रेकॉर्डिंग, त्यामुळे दाखवतो. मागच्या वेळेस जे रेकॉर्डिंग होतं ते खूप वेळाचं असायचं, त्यामुळे मला ब्लॉग घेऊन ते एडिट करणं होतच नव्हतं. म्हणजे मी सकाळच्या वेळी ते एडिट करून मी दुपारपर्यंत टाकायचो, पण ते होतच नव्हतं खरं तर रेकॉर्डिंग म्हणून. चालेल, आता आपण कंटिन्यू करू परत डेली ब्लॉग. काय मी हो, येस. आणि ते 1 वाजता पण नाही येणार, थोड्या वेळ नंतर येणार. बघू 1 वाजता नेहमीच आपलं टाइम कंटिन्यू करूया आपण. लेट्स गो स्कूल. A few moments later. तर मंडळी आता वाजले आहेत 11:15. मला 11:30 पर्यंत पोहोचायचं आहे. रेकॉर्डिंग कसं असतं हे दाखवतो तुम्हाला. छोटा प्रोजेक्ट आहे. लेट्स गो. म्हणजे आता बरोबर पोहोचलेलो आहे मी एकी स्टुडिओमध्ये. आणि आता जाऊया आपल्या रेकॉर्डिंगला. आमच्या पोस्ट कॅटरॅक्ट सर्जरी पेशंट गाईडमध्ये आपलं स्वागत आहे. कंटिन्यू करून बघूया. आमच्या पोस्ट कॅटरॅक्ट सर्जरी पेशंट गाईडमध्ये आपलं स्वागत. स्वागत कारण तिथंच नाही आहे, तेच तर स्वागतच्या तिथंच पूर्णविराम आहे. स्क्रिप्ट फॉलो करायची. हो. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर बरे होण्यासाठी आवश्यक सूचना, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कुठल्या बाबतीत गुंतागुंत होऊ शकते त्याविषयी आम्ही आपल्याला सांगू. पूर्ण माहितीसाठी रेडी. संपूर्ण माहितीसाठी आणि व्यक्तिगत सल्ल्यासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधोपचाराने कमी होत नाहीत अशा गंभीर वेदनांच्या बाबतीत सावध राहा. ही एखाद्या गंभीर समस्येची खूण असू शकते. डोळा बराच सुजला असेल किंवा लालसर झाला असेल तर तुमच्या डॉक्टरांनी त्वरित तो तपासणे आवश्यक आहे. पुढे गेलो का आपण? नाही ना, आधी जर बसलंय 10 नंबर म्हणजे ओके. डोळ्यातून अतिप्रमाणात स्राव होत असेल तर त्याकडे लक्ष द्या, कारण त्याचा अर्थ डोळ्याला संसर्ग झाला आहे असा असू शकतो. फास्ट, ठीक आहे. डोळ्यातून अतिप्रमाणात स्राव येत असेल तर त्याकडे लक्ष द्या, कारण त्याचा अर्थ डोळ्याला संसर्ग झाला आहे असा असू शकतो. अजून फास्ट करायचं. डोळ्यातून अतिप्रमाणात स्राव येत असेल तर त्याकडे लक्ष द्या, कारण त्याचा अर्थ डोळ्याला संसर्ग झाला आहे असा असू शकतो. रेकॉर्डिंग करताना अशी समोर स्क्रीन असते, त्याच्यावरती व्हिडिओ चालू असतो आणि स्क्रिप्ट असते, ते बघून रेकॉर्ड करायचं असतं. आणि शेजारी इथं असतात साऊंड इंजिनियर, ते आपल्याला सगळं गाईड करत असतात, कधी सुरू करायचं कधी नाही, आणि मग रेकॉर्ड करायचं. मग ते नाही, यांना असं काय सॅम्पल वगैरे पाठवायचं आणि मग अप्रूव्ह वगैरे करायचं असं आहे का? ठीक आहे. येस, थँक्यू. तर मंडळी असं तर झालेलं रेकॉर्डिंग छोटंच होतं खरं तर, की जे कॅटरॅक्ट किंवा ह्याचं ऑपरेशन झालं असतंय तर त्यातल्या दवाखान्यातल्या बहुतेक त्या व्हिडिओसाठी, त्या इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ होता. अजून असे 2-3 करायचे आहेत की जे आता पुढच्या आठवड्यात करायचं आहे. त्यामुळं आजचं तर काम झालेलं. आता आपण निघू घरी. लेट्स गो. A few moments later.
म्हणजे मी इथं आलो आता रेकॉर्डिंग करून. जिजा आणि जिजाची आई इथंच खाते, इथंच खेळते जिजा आता. चला चला. हॅलो, कुठे पोहोचलो आम्ही? भरतनाट्यमच्या क्लासला. चला ओढणी देते. चला चला. 1 hour later. कसं झालं पिल्लू क्लास? मला मस्त दीदीने मोहिनीअट्टम, झारखंड शिकवलं मस्त. दीदीने शिकवलं आज. वा. आणि तुला काय आणलंय टिफिन मध्ये आज? जिजाला मग थोडस इथे घेऊन येते. जिजा काय आहे? ड्रॅगन फ्रूट खा. ते खाऊन झालं ना पूर्ण की मग आपण जाऊया घरी. ठीक आहे. सगळे फ्रेंड्स नव्हत्या का तुझ्या? नाही, आज मोठ्या दीदी होत्या. मोठ्या दीदी होत्या. ठीक आहे. छोट्या मुली नव्हत्या का आज? मजा आली का पण तुला? मलाच का पाठवलं तू? अगं तू काल नव्हती आली ना, म्हणून तू आज आली होतीस क्लासला. तुझ्या मॅमने आज बोलवलं होतं. मजा आली ना पण तुला? मोठ्या मुलींची पण फ्रेंडशिप करायची. दीदी असतात ना त्या, तुला छान छान फ्रेंडशिप केली मी. केली ना? हां घे खाऊ. A few moments later. म्हणजे आता वाजलेले आहेत 7. आमचं पिलू आलेलं आहे भरतनाट्यमवरून. हो ना ग? अरे माझी फ्रेंड पण आली. फ्रेंड आली आहे. फ्रेंड कोण आहे तुझी फ्रेंड ही? ईश्वरी. ईश्वरी. हाय ईश्वरी. आम्ही दोघे ती काय दोघं सोबत खेळतो बाबा हे बघ. दोघे. आता तुला कोणती घ्यायची? हे बघ. तू इथं वर झोपली असती, तुला ऐकू येणार. आणि काय असं करून ठेवलंय. असं आहे बाबा. असं आहे. कसं असं करेक्ट. अगदी बरोबर. मला वाटलं की असंच आहे. रोज असंच ठेवते. एक गरम होते का ग? नाही, मला होतंय गरम. मला वाटतं असं लोक एसी आहे का? पण ते खाली ब्राऊन आहे ना हॉलमध्ये. खाली सगळे ब्राऊन ठेवलेले खाली आहेत ना ब्राऊन? माहितीये. हा. झोपला मस्त होईल ना. हे बघ, मी बाहेरून येणार, तू आतून येणार. म्हणजे तू दार उघडला झाला. इथं जा. उघड. मी टिकटॉक बसवलं, तू उघडायचा. उघडला. हा आली आत. अरे बापरे. तू कुठं? अगं थांब ना घरात. तिच्या घरात थांब ना. चेन लावते. अरे बापरे. ए तू सगळं तुमचं टेबल सगळं बाहेर लॉन मध्ये आहे का? वा. गार्डन मध्ये ठेवले का हे सगळं टेबल? हे गार्डन आहे. नाही पण हे मोठं आहे ना अजून गार्डन. हे काय बाहेर ठेवलेलं? हो. बापरे मस्त. हे मोठं चांगलंच मोठं आहे. जिथं मोठ्या मुली येतील हा. तिथे खायला बसतात. अच्छा. जे छोटे मुलं असते ते खेळतात. ठीक आहे. बरे खाली जाणारच ना आता खेळायला? नाही, इथं क्लास आहे. क्लास. बर. मग ईश्वरी हिला घेऊन जातेस काय खाली? माझा क्लास आहे. कसला क्लास आहे? कुठं? घरी. हाय. ऑनलाईन. होय. बर. मंजई आता जिजाचं बघितलं तुम्ही की भरतनाट्यमला ती जाऊन आलेली. आणि आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार आणि उद्या ट्रिप जाणार आहे त्यांची. सँडविच घेऊन जाते. त्यांनी काय सांगितलं, एकतर उद्या किती सकाळी स्नॅक्स सकाळी 8 ते 12 त्यांचं ट्रिप जाणार आहे. आणि जवळच जाणार आहे खरं तर. दुपारीच जायचं मला. सकाळी दुपारी ना सकाळी जायचं ना. हा पहाटे म्हणते. म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग जायचं आहे ट्रिपला तिला. आणि आम्ही हडपसरला जाणार आहे. हे पण हडपसरला जाणार आहे. काय करणार आहे हडपसरला जाऊन? आईचं सामान घेणार आहे. कसलं सामान? मेकअपचं. अच्छा. मग तसं काय नाही पण आणि आम्हाला ट्रिपला जायची तिथंच. तर ट्रिपच्या हडपसरच्या तिथे एक गार्डन आहे. ते गार्डनचं तर मला नाव आठवत नाही. शंकराचं मंदिर आहे तिथे, त्या एरियात जाणार आहेत त्या गार्डन मध्ये. आणि दुसरा म्हणजे काय, उद्या स्नॅक्स साठी आमचे जिजा रसाळ घेऊन जाणार आहे सँडविच आणि फाफडा आणला त्यांनी आज भरतनाट्यमला गेलेलं तेव्हा. आणि मग ते उद्या सकाळी घेऊन जाणार आहेत स्नॅक्स म्हणून. पिलू आजचा ब्लॉग काय संपवायचा?
जेव्हा स्कूलला जाता तेव्हा संपायचा. उद्या सकाळी नवीन करा ना उद्याचा ब्लॉग. आता आपण रोज करूया ना पहिल्यासारखे. तर पुन्हा एकदा तेच सांगा. आणि आज काय आहे, व्हॅलेंटाईन्स डे आहे. ते काय आपला संबंध नाहीये, तो आपलं कल्चर नाहीये. बात तो सही है. पण आता काय सगळीकडे वारं त्याच आहे. हर्षदा मेकअप आर्टिस्ट यांचं दुसरं एक काम चाललंय, त्यामुळे ती तिकडे मीटिंग मध्ये आहे. आणि मी आणि जिजा इथे बसलो. आता जिजानी मी बघितली किती करते अभ्यास करते. आता मंडळी जिजा जाऊन आली. हा सांग. आता आई अभ्यास करते. तिचं तर एक जरा कुठलं तरी वर्कशॉप करायचं होतं. ते वर्कशॉप करते माहिती काय. आणि ती नंतर ती वेळ वाढल्यावर खात बसतात आणि ते काय ते ती लॅपटॉपवर बघत बसते. काय मीटिंग आहे का. हा मीटिंग आहे कसली तरी. किंवा आता मी पण ते बघितलं नाही कसली मीटिंग आहे. आता मग जिजा भरतनाट्यवरून आल्यावरती तिचं मस्त चिक्कूचं तिने ब्रेकफास्ट केला. मी फ्रुट्स खूप सारे आणलेले आणि आता ते फ्रुट्स खाऊन तिने बसली. हे जिजाचं नवीन लोकेशन आहे जेवायचं किंवा असं खाण्यासाठीचं. तर बाहेर बघत बघत छान मजा येते इथं. मजा येते इथं छान. आता मागं तुम्ही बघतायच बघा, मस्त असे सुंदर सगळे घरं दिसतात. एक रस्ता दिसतो. ट्रॅफिक बऱ्यापैकी दिसतं, जास्त काय दिसत नाही. पण बाहेर पेट्रोल पंप दिसतो. आणि ते आधी बंद होण्याच्या आधी मला झोपायला पाहिजे होतं. ते जिंकतो. काय करू मी. लवकर झोपायचं मग. झोपायला नाही येत मग. झोप येत नाही. झोप नाही येत. म्हणजे आमचं कसं ठरलेलं असतं की पेट्रोल पंप जर महाग दिसतोय का नाही मला माहित नाहीये. ठीक आहे. इथून आमचं समोरचं पेट्रोल पंप दिसतोय, तो बंद व्हायच्या आत झोपायला पाहिजे असं ठरलेलं असतं. पण ते कायम ती म्हणते की पेट्रोल पंप जिंकतो, तोच लवकर बंद होतात. आणि मग ही अजून जागेत असते. मग त्याला सांगावं लागतं बाबा पेट्रोल पंप बंद झाला झोप असं सांगावं लागतं. ते पण झोपत नसते ही लवकर. चल अरे मला ऑफिसचं काम करायचं होतं की सगळं. आता आमचं 7 वाजता प्यायचं पाणी येतं. 7 वाजता आमचं प्यायचं पाणी येतं. आणि आता ते भरून झालेलं प्यायचं पाणी आता सगळं भरून झालेलं. आणि आता परत ऑफिसचं काम करायचं आहे. आणि हा आमचा गुंड्या बसलाय बघा इथं. आता होमवर्क करा. पहिला होमवर्क करा आणि मग तू बस ना. होमवर्क करा आणि मग करत बस ना तुझं काय असेल ते. टीव्ही थोडाच आहे होमवर्क, थोडाच असतो होमवर्क. आणि इतका वेळ होती ना करायला. नाही वेळ नाही लावत ते होतोय होमवर्क पटकन. हो ना खरं सांगायचं होमवर्क पटकन. आणि हा नंबर कोणता शिकवला तुम्हाला. 50 पर्यंत आलेले आहे त्यांनी आता सगळे. यो 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 ठीक आहे. तर अरे हा मगाशी तुम्ही हे आणला ना सगळ्या जे मगाशी सामान आणलेलं सँडविचचं सामान आणि हे सगळं आणलंय. आता सकाळी मग तुम्हाला दाखवूया आम्ही मस्तपैकी सगळी त्याची तयारी. तर तो आता ब्लॉग उद्या येईल नक्की डेफिनेटली. तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.